नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांचरणी प्रार्थना। श्री गजानन विजय ग्रंथाचा विजय असो। महाराजांची भक्त विजया मनीष प्रभूने, तळेगाव दाभाडे पुणे या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत। तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। जय गजानन। गण गण गणात बोते। भक्ती, श्रद्धा, विश्वास या सर्वाचं महत्त्व मानवी जीवनात फार मोठं आहे असं मला आपलं नेहमीच वाटत आलं आहे। माझ्या व्यक्तिगत जीवनात माझ्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण ही फार मोठी गोष्ट आहे। तो मला फार मोठा आधार वाटतो आणि ती गोष्ट मला माझ्या मोठ्या बहिणीकडून मिळाली हे सांगण्यात मला नेहमीच आनंद मिळतो। मी सौ विजया मनीष प्रभूने, राहणार तळेगाव दाभोडे, जिल्हा पुणे, पूर्वाश्रमीची विजया आपटे। आम्ही 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी। माझे वडील कैलासपती मुकुंदराव आपटे, राहणार उत्तूर, जिल्हा कोल्हापूर। त्या काळात कोल्हापूर जिल्हा परीक्षेत फार मोठं प्रस्थ होतं। आमचं घर नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांनी गजबजलेलं होतं। पण 1993 साली वडिलांचं अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि घरच्या परिस्थितीत परिवर्तन झालं। मी तेव्हा 20-21 वर्षाची होती। वडिलांचा भक्कम आधार गेला आणि उदास वाटायला लागलं। तेव्हा मानसिक उदासीनतेवर उपाय म्हणून संध्याताईने श्री गजानन विजय ग्रंथ माझ्यासमोर केला। त्याआधी 2-4 वेळा माझं वाचन झालं होतं, पण त्या दिवशी मी अधिकच श्रद्धेने ते वाचायला घेतलं आणि खरोखरच त्या वाचनापासून मला पुढे प्रत्येकच वाचनाने अधिकाधिक उत्तम फळ मिळत गेलं। एकतर सर्वप्रथम पारायण करीत असतानाच मनात विचार येऊ लागला की तुझ्या तरुणपणी तुझे वडील गेले, तू काही अगदीच लहान नव्हती, हे चालायचंच, त्याला जीवन ऐसे नाव। आणि त्या विचाराने खरोखरच मनाला उभारी मिळून माझ्या मानसिक उदासीनतेवर मी विजय मिळवला। पुढे स्वाभाविकपणेच त्या काळानुसार लग्नाचं वय झालेलं असल्यामुळे घरात माझ्या लग्नाची गोष्ट सुरू झाली। समोरच्या पक्षाला माझी जन्मपत्रिका हवी होती, पण ती काही केल्यास सापडेना। घराचा कानाकोपरा धुंडाळून पाहिला, पण पत्रिका काही सापडली नाही। संध्याताई म्हणाली, अगं तू पारायण करून बघ, महाराजांना म्हणून तर बघ। मग काय बसले पारायण करायला। पोथी वाचताना बंडू तात्याला जमिनीखालचं धन महाराजांनी सांगितल्याची गोष्ट वाचली। तेव्हा स्वाभाविकच गजानन महाराजांना म्हटलं, तुमच्यापासून काय लपून राहिलं आहे, पत्रिका सापडली तर फार छान होईल। 3रे दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर आतून वाटलं की 4 वेळा जुनी ट्रंक शोधली आहे, तरीही पुन्हा एकदा पाहावी आणि पूर्ण ट्रंक रिकामी केली तर त्यात जीर्ण अवस्थेतील कुंडलीचा शोध लागला। आता लग्न जमेल तेव्हा जमेल, पण एरवी घरी नुसतं बसून काय करणार असं वाटून कुठेतरी नोकरी करायला हवी या विचाराने मनात उचल खाल्ली आणि अर्थात ती कौटुंबिक, आर्थिक, मानसिक गरजही होती। मी सरळ श्री गजानन विजय ग्रंथ वाचायला घेतला। पारायण पूर्ण झालं त्याच दिवशी आमच्या परिचयातील सौ ढोले यांनी मला निरोप दिला की भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या महाव्यवस्थापकांनी भेटायला बोलावलं आहे। मी त्याप्रमाणे भेटायला गेले। तिथेच माझ्याकडून अर्ज लिहून घेतला आणि जॉईनिंग लेटर माझ्याकडे देऊ केले। इसवी सन 1995 मध्ये महाराजांच्या कृपेने माझ्या लग्नाचा योग जुळून आला आणि लग्नाचा आनंद द्विगुणित झाला जेव्हा मला कळलं की माझे पती, सासू आणि नणंद हे सर्वच गजानन महाराजांचे भक्त आहेत। लग्न ठरलं तरी सासरच्या लोकांच्या अनुमतीनेच मी नोकरी करावी असं आम्ही ठरवलं। मात्र मी जुनी नोकरी सोडून एका कन्स्ट्रक्शन कंपनीत तळेगाव दाभाडे येथे नोकरी स्वीकारली। आनंदाची गोष्ट म्हणजे माझी महाराजांची भक्ती सासरही कायम राहिली, किंबहुना अधिक जोमाने ती सुरू झाली।
सासूबाईंनी नामस्मरणाचा सल्ला दिला. नोकरीत माझ्याकडे रोखपाल अर्थात कॅशियरचं काम होतं. रोज वेगवेगळ्या कारणांनी कॅश यायची आणि विभिन्न कारणासाठी शोधन करावं लागायचं. एकदा कामाची खूप गर्दी होती. अनेकांना पैसे दिले, अनेकांकडून पैसे स्वीकारले आणि त्या गडबडीत आलेल्या 10,000 रुपयाची नोंद करायची राहिली. ही गोष्ट संध्याकाळी कॅश मोजत असताना लक्षात आलं आणि ते 10,000 रुपये कोणी दिले ते काही केल्या आठवेना. पुढे 2 दिवस कॅश टॅली होत नव्हती. कॅश वाढत होती, काही सुचत नव्हतं. मग नेहमीप्रमाणे महाराजांच्या धावा सुरू केल्या. मला आठवतं त्या गुरुवारी गुरुपुष्प योग अमृत. मी संकल्प करून पारायणाला सुरुवात केली. पारायण करीत असताना अगदी प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर एवढ्या मोठ्या पोथीत कधी ना कधी आपल्या डोळ्यात झोप जाणवते. त्याही दिवशी अचानक डोळ्यावर झापड आली. पण त्या दिवशी गोष्ट थोडी वेगळी होती. मला पोथीतील अक्षरांच्या ऐवजी कॅशबुक, रिपोर्ट बुक असं दिसायला लागलं आणि जी एंट्री व्हायला हवी होती, जिचा संबंध होता, ते सगळं स्पष्टपणे नजरेसमोर दिसायला लागलं. पुढे पारायण व्यवस्थित पूर्ण झालं. मी ऑफिसला जाऊन खातर जमा केली असता मला त्या 10,000 रुपयाची नोंद करण्यास उमजलं आणि माझं कॅश बुक टॅली झालं. माझ्या जीवनात असं अनेकदा झालं आहे की काही अडचण आली, काही समस्या उभी राहिली की मी महाराजांना प्रार्थना करून विजय ग्रंथाचं वाचन करावं आणि ती समस्या दूर व्हावी. मला आठवतं एकदा संध्याकाळी उशिरा मला एका पार्टीनं 50,000 रुपये आणून दिले. माझ्या कामाची पद्धत अशी होती की रोज संध्याकाळी उरलेली कॅश सीलबंद करून साहेबांकडे सोपून दुसरे दिवशी सकाळी ती कॅश परत घेऊन कामाची सुरुवात करायची. त्या संध्याकाळी मी ते 50,000 रुपये सर्व 500च्या नोटा मोजायच्या मशीनमध्ये लावल्या. मोजल्या, जमा कॅशमध्ये हिशोबात घेतल्या. पण प्रत्यक्षात कॅश साहेबांना दिली तेव्हा त्या नोटा मशीनवर राहिल्या. दुसऱ्या दिवशी 50,000 रुपये कमी भरले. तेव्हा लक्षात आलं की हेही लक्षात आलं की सकाळी आपल्या आधी येणारा माणूस म्हणजे साफसफाई करणारा. त्याने नोटांचा सफाया केला आहे. मी आमच्या वरचे अधिकारी ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पण संबंधित माणसाने सपशेल नाकार दिला आणि कानावर हात ठेवले. कामाच्या ठिकाणी माझ्यावर सर्वांचा विश्वास होता, पण तरीही एवढी मोठी रक्कम कमी म्हटल्यावर ठपका येणारच. माझे मिस्टर मला म्हणाले, आपण रक्कम भरून टाकू आणि तू ही नोकरी सोडून दे. मी म्हटलं, हे सर्व ठीक आहे, पण पोथीत म्हटलं आहे अब्रूदारास बेइज्जत हेच मरण आहे. तेव्हा मी एकदा प्रार्थनापूर्वक गजानन विजय पारायण करते. शेवटी महाराजांची इच्छा. पुन्हा संकल्पासह पारायण सुरू केलं. महाराजांना म्हटलं, तुम्ही सर्व जाणताच तुमच्यात पासून काय लपून राहिलं आहे. माझं हे पारायण तुमच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला सांगते, तिसरे दिवशी पारायण पूर्ण झालं. त्याच रात्री 11 वाजता अण्णांना संबंधित माणसाचा फोन आला आणि त्याने रक्कम घेतल्याचं कबूल केलं. ती रक्कम ऑफिसात जमा केली. पुन्हा एकदा गजानन विजय ग्रंथातून माझी भक्ती महाराजांपर्यंत पोहोचली. ते पैसे लॉकरमध्ये ठेवताना माझं ऊर भरून आलं. महाराजांना म्हटलं, आम्हा सर्व भक्तावर अशीच कृपादृष्टी नित्य असू द्या. असं म्हणून लॉकर बंद केलं आणि किल्ली हातात घेताना मनापासून चांगलं जोरात म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.